नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 पेपर 1 हा महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये जनरल पेपर असतो आणि या पेपरमध्ये आपल्याला टोटल 10 युनिट्स अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहे. या टोटल 10 युनिट्स मधून आपण युनिट क्रमांक 2 रिसर्च ॲप्टिट्यूड संशोधन अभियोग्यता याला आपण सुरुवात केलेली आहे आणि आज आपण अभ्यास करणार आहोत संशोधन पद्धती रिसर्चच्या जी मेथड्स आहे त्यामध्ये दोन महत्त्वपूर्ण मेथड्स ज्यामध्ये प्रायोगिक संशोधन आणि ऐतिहासिक संशोधन याचा अभ्यास करणार आहोत. एक्सपेरिमेंटल रिसर्च आणि हिस्टॉरिकल रिसर्च काय आहे हे आजच्या क्लासमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सो रिसर्च ॲप्टिट्यूड यावर आधारित हा आपला लेक्चर क्रमांक 4 आहे. यापूर्वी आपण रिसर्चवर आधारित 3 व्हिडिओ लेक्चर्स घेतलेले आहेत ज्यामध्ये आपण बेसिक पासून सुरुवात केलेली की एक्झॅक्टली आपण रिसर्च का बरं करावं लागतं. ओके, त्यानंतर आपण संशोधनाच्या जे टाइप्स आहे ते बघितलेले आहे. ओके, यानंतर आपण प्रत्यक्षवाद आणि उत्तर प्रत्यक्षवाद काय यामध्ये म्हणजे दृष्टिकोन काय आहे एक्झॅक्टली ते जाणून घेतलेलं आणि आजचं सेशन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. संशोधन पद्धती एक्झाम्पल थ्रू आपल्याला विचारलं जातं आणि लक्षात घ्या रिसर्च ॲप्टिट्यूड टोटल 10 मार्क आपल्या या युनिटवर डिपेंड करतात. त्यामुळे हे युनिट आपल्याला योग्यरित्या करून घ्यायचं आहे. सोबतच महाराष्ट्र सेट एक्झाम 7 एप्रिल 2024 ला होणार आहे आणि पेपर 1 अभ्यास करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. या कंप्लीट कोर्समध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे. पहिला क्लास आपला 6 PM ला होत असतो. सेकंड क्लास आपला 7 PM ला होत असतो. 7 वाजताचा क्लासमध्ये आपण मॅथमॅटिकल रिझनिंगला सुरुवात केलेली आहे आणि 6 ला आपण रिसर्च ॲप्टिट्यूडचा अभ्यास करीत आहोत. 7चा व्हिडिओ लेक्चर्स आपल्याला झूम मीटिंगवर द्वारे होत असतं. सो त्याला सुद्धा आपल्याला करणं खूपच महत्त्वपूर्ण आहे. रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे टोटल 10 युनिट्सवर. फुल सिलेबस नोट्स आहे 10 युनिट्सवर आधारित आणि या नोट्स व्यतिरिक्त आपल्याला क्लासच्या PDF सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं WhatsApp ग्रुपमध्ये. फुल सिलेबस मॉक टेस्ट आहे आणि प्रत्येक मॉक टेस्टमध्ये 50 प्रश्न 100 गुणांकरिता आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट आहे मॉक टेस्ट. 2000 प्लस MCQची सिरीज आहे आपल्या प्रॅक्टिस करिता. PYQ विथ डिटेल सोल्युशन अवेलेबल आहे जेणेकरून मागील कशा प्रकारचं एक्झामिनेशनमध्ये पेपर विचारला आहे याची सुद्धा आपल्याला कल्पना येणार. वीकली टेस्ट अंतर्गत 2 टेस्ट आहे, एक बुधवारची टेस्ट आणि दुसरी म्हणजे शनिवारची टेस्ट. या दोनही टेस्टचे काय असं महत्त्व आहे तर फर्स्ट ऑफ ऑल जे 3 दिवस आपण थेअरी थ्रू अभ्यास करीत असतो या थेअरींचंच आपल्याला MCQ यामध्ये अवेलेबल आहे. महाराष्ट्र सेट पेपर 1 ची जी कोर्स आहे याची फीस मात्र 3000 आहे. यावर आपल्याला 30% डिस्काउंट मिळेल आणि 2100 रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स आपल्यासाठी अवेलेबल आहे. लक्षात घ्या महाराष्ट्र सेट पेपर 1 ची आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत 1 जानेवारी पासून. या नवीन बॅचला जॉईन करण्यासाठी हे ऑफिशियल्स नंबर्स आहे. या ऑफिशियल्स नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर या कोर्सला जॉईन व्हा जेणेकरून एक्झामिनेशनमध्ये आपण पेपर 1 व्यवस्थितरित्या आपण सॉल्व्ह करू शकतो. सोबतच हा रिसर्च ॲप्टिट्यूड संशोधन अभियोग्यता ही पूर्णतः युनिट आहे आणि या युनिटमधील पहिला टॉपिक आपण पूर्णतः अभ्यास केलेला आहे. संशोधनाचं मीनिंग, टाइप ऑफ रिसर्च बघितलं आणि रिसर्चचं काय काय वैशिष्ट्ये आहे ते सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे. यानंतरच्या सेशनमध्ये आपण पॉझिटिव्हिझम आणि पोस्ट पॉझिटिव्हिझम म्हणजे प्रत्यक्षवाद आणि उत्तर प्रत्यक्षवाद काय आहे हे आपण जाणून घेतलेलं. आज आपण बघूया संशोधनाच्या पद्धती ज्यामध्ये प्रायोगिक पद्धत आणि ऐतिहासिक पद्धत हे 2 महत्त्वपूर्ण घटक आपण आज जाणून घेणार आहोत. सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर 2 साठी सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहे ज्यामध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी आणि केमिस्ट्री या सगळ्यांचे कोर्सेस अवेलेबल आहे. यांची सुद्धा पेपर 2 चे सुद्धा आपले बॅचेस स्टार्ट झालेले आहे. पेपर 2 ची फीज मात्र 10,000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल आपल्याला 20%. ओके, मात्र 8,000 मध्ये पेपर 1 सोबत पेपर 2 अशा प्रकारचा कंप्लीट कोर्स आहे. सो जॉईन करा. जॉईनिंगसाठी हे ऑफिशियल्स नंबर्स आहे. या ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन व्हा. सो संशोधन पद्धती रिसर्च मेथड्स काय आहे तर यामध्ये आपण 4 प्रकारचं मेथडचा अभ्यास करूया. स्पेसिफिकली बघा 100% शॉर्ट यामधून क्वेश्चन विचारतात त्यामुळे हा सेशन अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे.
ओके. ज्यामध्ये संशोधन पद्धती ज्यामध्ये प्रायोगिक म्हणजे एक्सपेरिमेंटल रिसर्च आपण अभ्यास करणार आहोत. आता लक्षात घ्या एक्सपेरिमेंटल रिसर्च जे आहे यासाठी काही महत्त्वपूर्ण कीवर्ड सुद्धा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. जेणेकरून या टॉपिकमधून कोणतेही प्रश्न आले तर तुम्ही त्याला अजिबात म्हणजे अचूकपणे उत्तर नक्की देऊ शकता. यावर आधारित टेस्ट सुद्धा आहे आणि ती टेस्ट शनिवारला होणार आणि त्याला नक्की अटेम्प्ट करा. ओके. चला. पहिला आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च. ओके. सेकंड आहे वर्णनात्मक संशोधन. थर्ड वन ऐतिहासिक संशोधन आणि यानंतर मात्रात्मक आणि गुणात्मक पद्धती. आता एक्सपेरिमेंटल रिसर्च लक्षात घ्या हा भविष्याशी संबंधित आहे. ओके. हे काय आहे फ्युचर फ्युचर जे आहे भविष्य जे आहे याच्याशी रिलेटेड हा रिसर्च आहे है ना. बर. या व्यतिरिक्त वर्णनात्मक अनुसंधान म्हणजे करंट म्हणजे प्रेझेंट मध्ये जे आपल्या करंट सिच्युएशन आहे करंट म्हणजे काही प्रॉब्लेम आहे त्याला डिस्क्राइब्ड करण्यासाठी आपण वर्णनात्मक संशोधन करीत असतो. सो हे याचा रिलेशन कोणाशी आहे वर्तमानाशी आहे प्रेझेंटशी आहे है ना. वर्तमान प्रेझेंट याच्याशी याचा संबंध आपल्याला दिसून येतं. ओके. थर्ड वन बघा ऐतिहासिक संशोधन. आता हिस्टोरिकल रिसर्च जे आहे ना याचा संबंध पास्टशी आहे म्हणजे आपलं जो भूतकाळ झालेला आहे त्याच्याशी संबंधित आहे. ठीक. आणि यानंतर मात्रात्मक आहे इथे आपलं थोडं लिहून घ्या मात्रात्मक आणि गुणात्मक क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह. आता क्वांटिटेटिव्ह हे संख्यावर आधारित आहे. यामध्ये जे रिसर्च होते त्यामध्ये आकड्यांना खूप महत्त्व असतं आणि क्वालिटेटिव्ह मध्ये गुणांना खूप जास्त महत्त्व असतं. सो हे आपल्याला यावरून का बरं तुम्हाला इतकं समजून घ्यायचं आहे कारण बघा प्रश्न हा प्रेझेंट आहे पास्ट आहे की कोणत्या टेन्स अनुसार सुद्धा आपण कधी कधी जे आहे ना अंदाजा लावू शकतो. त्यामुळे तुम्हाला मी पहिल्याच दिवशी क्लिअर करून देत आहे की प्रायोगिक संशोधन म्हणजे एक्सपेरिमेंटल रिसर्च हा भविष्य आपलं जे फ्युचर आहे त्याच्याशी संबंधित आहे. वर्णनात्मक अनुसंधान हे प्रेझेंट समस्या किंवा प्रेझेंट सिच्युएशनला डिस्क्राइब करण्यासाठी आपण संशोधन करीत असतो. यानंतर ऐतिहासिक संशोधन जे आहे त्याचा संबंध भूतकाळाशी आहे. यानंतर मात्रात्मक आणि गुणात्मक. मात्रात्मक याचा संबंध संख्येशी आहे आणि गुणात्मक पद्धतीमध्ये आपण गुणांना डिस्क्राइब करतो. सो फर्स्ट ऑफ ऑल प्रायोगिक संशोधन एक्सपेरिमेंटल रिसर्च ही संशोधनाची प्रमुख एक पद्धत आहे. वन ऑफ द मेजर मेथड ऑफ रिसर्च. प्रायोगिक अनुसंधान कारण आणि परिणाम इथे लक्षात घ्या. कॉज जे असतं ना खूप जास्त यामध्ये महत्वपूर्ण आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. कॉज अँड इफेक्ट ज्याला आपण म्हणतोय ना. कॉज लिहूनच घ्या इंग्लिश मध्येच लिहा. ठीक आहे. आणि इफेक्ट एक्सपेरिमेंटल रिसर्च जेव्हा आपण करतो ना त्यावेळी दोन गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे कॉज आणि दुसरी म्हणजे इफेक्ट कारण आणि परिणाम यावर आधारित प्रायोगिक संशोधन असतं है ना. आता बघा प्रायोगिक यावरून आपण लक्षात घेऊ शकतो हे प्रयोगशी संबंधित आहे है ना. बरं. तर कारण आणि परिणाम संबंध प्रस्थापित करण्यासाठी दोन अटी जे आहे ते पूर्ण केल्या जातात म्हणजे दोनपेक्षा अधिक व्हेरिएबल्स यामधील जे कार्यकारण संबंध आहे तो इथे आपण काय जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतो है ना. बरं. यामध्ये बघा कारण आणि प्रभाव जसं धूम्रपान केल्याने काय होतं कॅन्सर होतं. ठीक आहे. कारण आहे आणि परिणामही आहे. बरोबर. बरोबर. या व्यतिरिक्त गरिबी आहे है ना. गरिबीचं मुख्य कारण काय आहे बेरोजगारी आहे है ना. हा. तर त्यातून भूकमरी सारख्या समस्या आपल्याला निर्माण होताना दिसून येते म्हणजे प्रत्येक गोष्टीचं कारण आहे आणि त्याचं प्रभावही आपल्याला दिसून येते है ना. ओके. आय होप इतकं क्लिअर आहे. प्रायोगिक अनुसंधानमध्ये एक दोन गोष्टी यामध्ये काय असतं हा दोन किंवा अधिक व्हेरिएबल्स असतात है ना. तर या व्हेरिएबल्स काय आहे हे आपल्याला माहित आहे. बरं. लक्षात घ्या इथे प्रायोगिक संशोधन जे आहे त्यामध्ये कार्यकारण म्हणजे जर आपल्याला कोणताही कार्यकारण समजून घ्यायचं आहे तर त्यासाठी व्हेरिएबल्स असेल म्हणजे दोन दोन किंवा दोनपेक्षा अधिक जे व्हेरिएबल्स आहे इथे ओके. सो बघा इथे लक्षपूर्वक ऐका दोन किंवा दोनपेक्षा अधिक ठीक आहे. 2+ पण असू शकतं. यांच्यामधील जे काय संबंध आहे ते आपण जाणून घेत असतो आणि हा संबंध आपण प्रयोगाच्या आधारावर जाणतो.
ओके. सेकंडली इथे लक्षात घ्या, इथे काय असतं कॉज आणि त्याचं म्हणजे कारण आणि परिणाम या दोन गोष्टीला खूपच महत्त्व असतं. ओके. जसं बघा अ, बरं. या विधीमध्ये काय होतं, कारण आणि त्याचा प्रभाव सिद्ध करण्याची आवश्यकता असतं, आहे ना? सो आपल्याला काही सिद्ध करायचं आहे, तर त्यामध्ये आपण कंपॅरिझन करणार, तुलना करणार, आहे ना? सो दॅट्स वाय इथे 2 व्हेरिएबल्सचं असणं आवश्यक आहे. जर 2 व्हेरिएबल्स नसेल, तर आपण हे करू शकत नाही. आहे ना? बरं. अगोदर आपल्याला कारण आणि परिणाम हे सिद्ध करावं लागतं. दुसरं, जर कारण नसेल तर परिणाम होणार नाही, हे देखील आपल्याला सिद्ध करावं लागते. जर कोणतेही कारण नसेल तरीही प्रभाव असेल तर याचा अर्थ परिणाम म्हणजे परिणामाचे कारण नाही, अशा प्रकारचं आपल्याला प्रयोगात्मक अनुसंधानामध्ये दिसून येते. म्हणण्याचं तात्पर्य असं आहे, जेव्हा आपण एक्सपेरिमेंटल रिसर्चचं अभ्यास करीत असतो किंवा संशोधन करीत असतो, त्यामध्ये जे आहे ना कारण आणि प्रभाव हे 2 परिणाम ज्याला आपण म्हणतो, हे 2 खूप महत्त्वपूर्ण घटक आहे. कॉज आणि इफेक्ट हे जाणून घेण्यासाठीच आपण काय करीत असतो, एक्सपेरिमेंटल रिसर्च करीत असतो, आहे ना? सो यामध्ये 1-2 गोष्टी लक्षात घ्या. ओके. सो कॉज आणि इफेक्ट याचा अर्थ यामध्ये किती व्हेरिएबल्स असतात? 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्हेरिएबल्स असतात. कारण जेव्हा जर व्हेरिएबल्स नसेल, तर आपण कार्यकारण आणि प्रभाव कोणाचा जाणून घेणार आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, जसं आपल्या घरी फॅन असतो, आहे ना? आणि फॅनचं रेग्युलेटर असतो. ठीक आहे. आता तुम्ही विचार करा, फॅन हा कोणता आहे? म्हणजे व्हेरिएबल्समध्ये 2 प्रकारचं जसं आपण म्हणतो की डिपेंडंट व्हेरिएबल्स आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल्स अशा प्रकारचं. जसं स्टुडंट हा डिपेंडंट आहे ना आणि जो आपलं शिक्षक आहे तो इंडिपेंडंटचा आहे. तशाच प्रकारचं यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं की 2 काय असतात व्हेरिएबल्स असतात. एक इंडिपेंडंट आणि एक काय असतो कंट्रोलेबल असतो आहे ना. सो प्रायोगिक संशोधनाच्या कारणाची उपस्थितीचा परिणाम दर्शवते आणि कारणाची अनुपस्थिती परिणाम दर्शवत नाही. या 2 अटी पूर्ण केल्यानंतर योग्य कारण आणि परिणाम संबंध स्थापन करू शकतो. कारण जर कारण आहे कॉज आणि इफेक्ट यासाठीच काय केलं जातं, प्रायोगिक अनुसंधान आणि यामधून एक जरी नसेल, तर आपण ते गोष्ट सिद्धच करू शकत नाही. त्यामुळे ह्या 2 व्हेरिएबल्सचं असणं खूप आवश्यक आहे आणि जेव्हा हे 2 व्हेरिएबल्स असेल, तेव्हाच आपण कोणत्याही गोष्टीचं कारण आणि त्याचा परिणाम जाणून घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल जसं मी सुरुवातीला दिलं, धूम्रपान आहे ना? हां. यामुळे काय झालं हा धूम्रपान कारण झालं आणि याचा परिणाम म्हणजे काय कॅन्सरसारखा रोगाने व्यक्ती जी आहे ते ग्रस्त होऊ शकतं. सो हे काय झालं 2 चल चल झाले आहे ना? 2 काय झाले हे व्हेरिएबल्स झाले. या 2 व्हेरिएबल्सच्या अंतर्गतच आपण यांचं कार्यकारण संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असतो. ओके. बरं. सो लक्षात घ्या जे आपण स्वतंत्र आणि अवलंबित म्हणजे इंडिपेंडंट आणि एक्सपेरिमेंटल रिसर्च जे असतं ना बरं. एक्सपेरिमेंटल रिसर्चचं जेव्हा आपण जाणून घेत असतो, त्यावेळी 2 इथे व्हेरिएबल्स असतात. मी काय म्हटलं सुरुवातीला 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्हेरिएबल्स असतात म्हटलं. 2 किंवा 2 प्लस व्हेरिएबल्स असतात, आहे ना? सो हे 2 व्हेरिएबल्स म्हणजे काय? एक इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो आणि दुसरा म्हणजे डिपेंडंट असतो. कोणावर तरी हा डिपेंड असतो. जसं आपण टीचिंग ॲप्टिट्यूड अंतर्गत एक भाग व्हेरिएबल्सचा जाणून घेतलेला आहे ना? तर तितकं आपल्याला माहित आहे की व्हेरिएबल्स काय होतात म्हणून, आहे ना? पण इथे लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल आपण करंट बघूया. ठीक आहे. करंट सिच्युएशन जी आपण सगळ्यांनी बघितली आहे, सगळ्यांनी अनुभवलेली आहे, असे सिच्युएशनवर तुम्हाला सांगते. जसं कोरोना पूर्ण जगभरात पसरलेला दिसून येते आणि त्यातून काय झालं सायंटिस्ट आहे ना, त्यांनी शोध कार्य केलं, मेडिसिन्स शोधले आहे ना. त्याच प्रकारे इथे विचार करा, जसं इथे लक्षात घ्या इंडिपेंडंट व्हेरिएबल्स कोण आहे आता बघा ना. बरं. एक आहे कोरोना. ठीक? बरं. हा कारण झालं आणि त्यावर परिणाम काय केला आपण काहीतरी उपाय व्हॅक्सिनेशन किंवा मेडिसिन आहे ना मेडिसिन. ओके. मेडिसिन. ओके. सो इथे लक्षात घ्या इथे इंडिपेंडेंट म्हणजे स्वतंत्र चर कोणता आहे? स्वतंत्र चर आणि इथे स्वतंत्र आणि दुसरा म्हणजे अवलंबित कोणता चर आहे? तर तर स्वतंत्र चर कोणता झाला आपला? मेडिसिन झाली, आहे ना?
आणि डिपेंडेंट काय झालं, कोरोना झाला. सो अशा प्रकारे आहे ना, यामध्ये काय झालेलं की जे वैज्ञानिक आहेत त्यांनी कॉज आणि इफेक्ट यावर आधारित इंडिपेंडंट आणि डिपेंडंट व्हेरिएबल यावर रिसर्च केलं आणि म्हणजे कंट्रोल सुद्धा आपल्याला दिसून येते है ना. सो अशा प्रकारे जे आहे प्रायोगिक अनुसंधान हा महत्त्वपूर्ण ठरत असतो, कारण त्यामध्ये कॉज असतं, इफेक्ट असतं, कार्यकारण संबंध असतो. कारण असल्याशिवाय परिणाम होणार नाही. जर गरिबी आहे तर गरिबीचं कारण काय आहे, बेरोजगारी आहे. सो अशा प्रकारचं कार्यकारण संबंध आपल्याला इथे जाणून घ्यावं लागत असतं. सो एक वेळा कन्क्लुजन करून देते, जेणेकरून आपण काय होणार, समोर वळू शकतो है ना. सो इथे लक्षात घ्या, काय लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, रिसर्च मेथड. काय लक्षात घ्यायचं आहे, रिसर्च मेथड है ना. रिसर्च मेथड मध्ये मी तुम्हाला सर्वप्रथम सांगितलेलं आहे प्रायोगिक अनुसंधान. प्रायोगिक अनुसंधान याला काय म्हणतात, एक्सपेरिमेंटल एक्सपेरिमेंटल रिसर्च म्हणतात है ना. सो हा कशाशी संबंधित आहे, हा आपल्या फ्युचरशी संबंधित आहे. कशाची, फ्युचरशी हा रिलेटेड आहे. ओके. सेकंडली आपण वर्णनात्मक अनुसंधान बघतो. आता हा वर्णनात्मक अनुसंधान जे आहे याचा संबंध प्रेझेंटशी आहे. कशाशी आहे, प्रेझेंट. प्रेझेंटशी आपलं याचा संबंध आपल्याला वर्णनात्मक अनुसंधानशी दिसून येते. म्हणजे वर्तमानमध्ये जे आपले प्रॉब्लेम्स आहेत ते डिस्क्राईब करण्यासाठी कोणत्या प्रकारचं अनुसंधान केलं जातो, तर वर्णनात्मक अनुसंधान प्रेझेंटच्या सिच्युएशनला डिस्क्राईब्ड करण्यासाठी आपण करीत असतो. ओके. यानंतर बघा ऐतिहासिक अनुसंधान है ना. सो हा हिस्टोरिकल रिसर्च याला म्हणतात, ऐतिहासिक अनुसंधान. तर हे ऐतिहासिक याचा संबंध कशाशी आहे, पास्टशी आहे. कशाशी आहे, आपल्या भूतकाळाशी याचा संबंध आहे. यामध्ये आपण कशाचं अनुसंधान करीत असतो, जे झालेलं आहे, जे घडलेलं आहे है ना, त्याविषयी जाणून घेण्यासाठी आपण जो अनुसंधान करीत असतो, जे मेथड यूज करीत असतो, त्याला ऐतिहासिक अनुसंधान अशा प्रकारे म्हणतात. यानंतर मी तुम्हाला सांगितलं एक मात्रात्मक पद्धतीने आपण अनुसंधान करतो. आता मात्रात्मक म्हणजे काय, क्वांटिटेटिव्ह आहे ना. क्वांटिटेटिव्ह याचा संबंध काय आहे, हे संख्यावर बेस असतं. हा जो पद्धत आहे ना, हे आकड्यावर बेस असतं. ओके. सो मात्रात्मक अनुसंधान पद्धती जी आहे ते पूर्णतः संख्येवर बेस असेल है ना. बरं, हे कशावर बेस आहे, नंबर. ओके. बरं, नंबरवर हे काय आहे, आधारित आहे. आणि यानंतरची पद्धत आहे गुणात्मक. आता गुणात्मक अनुसंधान पद्धती जी आहे ते व्यक्तीचे गुण दर्शवित असते. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ यामध्ये नंबर्स इन्क्लुडेड आहे का, सो नो नंबर, यामध्ये नंबर इन्क्लुडेड आपल्याला दिसून येत नाही. सो अशा प्रकारे प्रायोगिक अनुसंधान फ्युचर म्हणजे भविष्याशी संबंधित आहे. वर्णनात्मक अनुसंधान प्रेझेंट रिलेटेड आहे. ऐतिहासिक अनुसंधान पास्टशी रिलेटेड आहे. मात्रात्मक अनुसंधान संख्यावर आधारित आहे. आणि गुणात्मक अनुसंधान हे गुण जे आहे ते दर्शवत असतात. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण यामधून पहिला अनुसंधान बघितलेलं. चला, यामध्ये आपण पहिला अनुसंधान बघितलेला आहे. बर. सो पहिला काय आहे, प्रायोगिक प्रायोगिक संशोधन पद्धती. ठीक आहे, संशोधन पद्धती. सो यामध्ये आपण काय बघितलं की हे फर्स्ट ऑफ ऑल पहिला पॉइंट तुम्हाला लिहायचा आहे की हे भविष्याशी संबंधित आहे. कशाशी, भविष्य, याच्याशी हा संबंधित आहे. यानंतर आपण बघतो की प्रायोगिक अनुसंधान जे आहे हे पर्टिक्युलर प्रयोग है ना, प्रयोगावर आधारित आहे. म्हणजे यामध्ये काय केलं जातं, प्रयोग केलं जातं. प्रायोगिक अनुसंधान मध्ये काय केलं जातं, प्रयोग केलं जातं. ओके. बरं, जर आपल्याला प्रयोग करायचा आहे तर त्यासाठी दोन किंवा दोनपेक्षा अधिक काय लागेल, व्हेरिएबल्स लागेल, चलांची आवश्यकता आहे है ना. दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्हेरिएबल्स आपल्याला लागेल, ज्यामध्ये एक काय असेल, इंडिपेंडेंट असेल आणि दुसरा डिपेंडेंट असेल आणि तिसरा म्हणजे नियंत्रित किंवा त्यामध्ये आपण हेरफेर करू शकतो अशा प्रकारचं व्हेरिएबल्स यामध्ये असेल. ओके. बरं, आता ह्या व्हेरिएबल्सचं आपण काय करणार, आता हे जे व्हेरिएबल्स आहे त्यांचं कार्यकारण संबंध जाणून घेतला जातो है ना.
कार्यकारण संबंध म्हणजे काय, तर दोन वस्तूंची काय केली जातं, तुलना केली जातं है ना. दोन वस्तूंची काय केली जाते, यामध्ये तुलना केली जाते. ओके, काय करतात, कंपॅरिझन केली जातं. फॉर एक्झाम्पल, ओके, फॉर एक्झाम्पल बघा, बरं, तुलना केली जाते. बरं, तर यामध्ये काय जाणून घेतलं जातं, एक तर कारण आणि दुसरं म्हणजे परिणाम, कॉज अँड इफेक्ट आहे ना. हा, जाणून घेतलं जातं. ओके, देन इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, काय आपण लक्षात घेणार समोर, तर समोर लक्षात घ्या, या विधीमध्ये सगळ्यात पहिले जे आहे ते कारण आणि त्याचा प्रभाव म्हणजे परिणाम जे आहे ते सिद्ध केलं जातं है ना. यांचं काय, याला सिद्ध केलं जातं कशामध्ये, प्रायोगिक अनुसंधानमध्ये है ना. बर, फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्ही लिहू शकता की धूम्रपान हा काय आहे, कारण आहे. धूम्रपान, धूम्रपान, ओके, हा काय आहे, कारण आहे. ठीक आहे, सो याचा परिणाम आहे है ना. काय परिणाम आहे याचं, याचा परिणाम झालेलं कॅन्सर सारखा रोग है ना. तर हे काय आहे, परिणाम आहे. सो आय होप कळलेलं आहे. ओके, ठीक आहे. बर, जसं कारण आहे गरिबी है ना, तर याचा परिणाम काय झालेलं, बेरोजगारी है ना. बेरोजगारी हा कारण झालेलं गरिबीचं, बेरोजगारी. ओके, सो अशा प्रकारे हा काय आहे, प्रायोगिक अनुसंधान आहे आणि प्रायोगिक अनुसंधानच्या माध्यमातून भविष्य जे आहे है ना, या ओके, या संबंधित काय केलं जातं, प्रयोग केले जाते, संशोधन पद्धती अवलंबिला जाते भविष्य समजून घेण्यासाठी त्या सिच्युएशनला. ओके, सो या गोष्टी आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचं आहे. सो आय होप हा सेशन क्लिअर आहे. सो नेक्स्ट सेशन मध्ये मी तुम्हाला ऐतिहासिक पद्धती सांगते. ठीक आहे, डिटेलमध्ये, कारण ऐतिहासिक अनुसंधान हा थोडा मोठा टॉपिक आहे आणि त्याचं स्टेप बाय स्टेप आणि पर्टिक्युलर प्रत्येक गोष्टी आपल्याला ऐतिहासिक अनुसंधान याविषयी जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे नेक्स्ट क्लासमध्ये आपण नेक्स्ट पद्धत म्हणजे ऐतिहासिक अनुसंधान जाणून घेऊया. सेशनला अशाच प्रकारे बघत राहा. सेकंडली मोस्ट इम्पॉर्टंट आहे 1 तारीख 1 जानेवारी, नवीन वर्षात नवीन बॅच आहे ना. सो लवकरात लवकर बॅचला जॉईन करा. या व्यतिरिक्त या व्हिडिओ लेक्चरची तुम्हाला PDF जी आहे काही वेळामध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रोव्हाइड करून देते. थँक्यू सो मच. अशाच प्रकारे सेशनला बघत राहा.